चला, झाले का सर्वांचे क्वेश्चन सॉल्व्ह करून? चला, झाले का? कॅल्क्युलेशन आहेत आज जरासं, पण तेवढे पण अवघड नाही आहेत. कॅल्क्युलेशन का आहेत? वेळ लागतो कॅल्क्युलेशनला? काहीतरी सांगा मला. ओनली 3 झालेत. टाइम लागतोय. ओके, ठीक आहे, टाइम घ्या. वेळ लागेल तर ठीक आहे. चला, सॉल्व्ह करा. काही प्रॉब्लेम नाही, सॉल्व्ह करा. चला, वेळ लागतोय थोडस, 5 मिनिट घ्या अजून, काही प्रॉब्लेम नाही. कॅल्क्युलेशनला आपण व्यवस्थित सॉल्व्ह करा. येत आहेत का पहा प्रॉब्लेम. क्वेश्चन सहसा 1 ते 2 थेरॉटिकल असावेत आणि 2 सिंपल फॉर्म्युला बेस असावेत आणि एखादा असा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. चांगलेच आहेत आजचे क्वेश्चन. चला, सॉल्व्ह करा. मी अजून काही क्वेश्चन टाकू का ग्रुप वरती? ज्यांनी झालेत असं वाटतंय त्यांच्यासाठी. कम ऑन, चला. ग्रुप वरती क्वेश्चन पहा. रेकॉर्डेड लेक्चर वाल्यांनी पण पॉज करतोय लेक्चर. ग्रुप वरती टाकलेले आधी क्वेश्चन पहा. येत नसतील तर पाहूया ते क्वेश्चन. सो चला, जे झालेत सोडून त्यांचे आन्सर टाका बरं. ओके, व्हेरी गुड. पहा, आन्सर्स आर BDC BA. आन्सर्स आर BDC BA. BDC BA. So check. And post your score. ठीक है.
याच्यामध्ये आपण दररोजचे 10 मिनिट, आज तर 20 मिनिट घातलेत. याचा अर्थ म्हणजे आपण हे 20 मिनिट उगाच काहीतरी करायचं म्हणून करत नाहीयेत. या क्वेश्चनला खूप महत्व आहे, लक्षात घ्या. दररोजचे 5 MCQ, फॉर्म्युला रिव्हिजन आणि दररोजचं डेली रीडिंग चेक करण्यासाठी किती अभ्यास करताय तुम्ही, किती हे कळतंय ते सर्व कळतं. त्याच्यामुळे जर जसं सांगितलंय त्या पद्धतीने फॉलो करायचं, मार्क टाकत राहा. आम्हाला जर तुम्हाला ट्रॅक करणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःच जर डिसाईड करायला लागलात की अभ्यास व्हायलाय नाही व्हायलाय स्वतःच विदाऊट कॉन्टॅक्ट, तर ट्रॅकच्या बाहेर जाण्याची मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी आहे. सो जर असं लक्ष देऊन काळजीपूर्वक क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा, क्वेश्चनचे मार्क टाकत राहा, जे काही आपल्याला असाइनमेंट सांगतोय, होमवर्क सांगतोय, ठीक आहे. आणि उत्तर पण देत राहायचे, जरा असं बरं वाटतं आपल्या क्लासमध्ये. ओके, चला, सर्वांचे मार्क आले का मला? ओके, व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. एक कोणतं चुकलंय सांगा बरं, बऱ्याच जणांचं एक चुकलेलं दिसतंय. कोणतं आलं नाही किंवा ते पण पाहूया आपण. कुठे मिस्टेक व्हायली बघू द्या मला, कोणतं चुकलंय काय नाही. का आले सर्व? तसं असेल तर आपण ते पुढचे क्वेश्चन सोडूया. ओके, नो प्रॉब्लेम इन दिस 5 क्वेश्चन. पटपट सांगायचं, असं वेळ घालायला मला आवडत नाही. चला, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर पुढचे 3 ग्रुपवरती टाकलेले आहेत क्वेश्चन, ठीक आहे. तर त्या ग्रुपवरती 3 टाकलेले क्वेश्चन पहा. त्यामध्ये पहिला पहा. The block has a dimension 1 centimeter, 2 centimeter, 3 centimeter. The ratio of maximum resistance to minimum resistance between any point of opposite faces of this block. The block म्हणजे एक क्युबॉइड आहे, लक्षात घ्या. आता एक क्युबॉइड आहे. थोडेसे वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन, आता थोडंसं हळूहळू मजा यायला सुरू होणार फिजिक्सचे, राईट. जेवढं मोर डिफिकल्ट होईल तेवढे मजा आएगा सर. अभी तो हमने V इज इक्वल टू IR देखा था, आहे का नाही. सो पहा, लक्ष द्या, रेजिस्टन्स R इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला आहे रो L अपॉन A. we have to find the ratio of maximum to minimum or minimum to maximum, जे काय असेल ते रेशो ऑफ मॅक्झिमम टू मिनिमम काढायचं आहे. आता पहा, जर ब्लॉक जर अशा पद्धतीचा असेल तुमचा आणि याचे डायमेन्शन दिलेत, किती दिले डायमेन्शन पहा, लक्षात घ्या की हे 1 सेंटीमीटर आहे, हे 2 सेंटीमीटर आहे आणि हे 3 सेंटीमीटर आहे. Now observe that resistance is directly proportional to length and inversely proportional to area. Therefore, when we take the maximum resistance, length should be max and area should be minimum. Maximum length we will consider this space, right का. पहा, या दोन फेस मधला रेजिस्टन्स घेणार आपण, जर मॅक्झिमम रेजिस्टन्स काढायचा असेल तर हे दोन फेस, कारण याची लेंथ या दोन फेस मधली किती आहे, 3, जे की या 1 2 3 पैकी मॅक्झिमम आहे. देअरफॉर 3 अपॉन एरिया मिनिमम 1 into 2, एरिया पण ऑटोमॅटिकली मिनिमम यायला लागलाय 2. सो आर मॅक्स इज इक्वल टू रो 3/2 येणार. सेंटीमीटर मध्येच असेल, काही प्रॉब्लेम नाही, कारण रेशो घ्यायचा आपल्याला. आणि आर मिनिमम जे आहे त्यावेळेस लेंथ कशी घ्यायचंय, मिनिमम घ्यायचंय आणि एरिया शुड बी मॅक्झिमम. सो टेल मी विच फेस यू विल कन्सिडर. Length should be minimum and area should be maximum. So which phase you will consider? चला, any guesses? काय होते कळलंय का. पहा, ब्लॉक आहे ब्लॉक, तर ब्लॉक मध्ये पूर्ण फेसेस कळतायत तुम्हाला, 6 फेसेस आहेत.
तर मॅक्झिमम रेजिस्टन्स कोणत्या फेस मध्ये असणार, ज्याचा एरिया पहा, हा जो साइडचे हे आहेत फेस, त्याचा एरिया कमी आहे आणि या दोन फेस मधलं अंतर जास्त आहे. देअरफॉर याच्यामध्ये लेंथ मी 3 घेतलं आणि एरिया 2x1 घेतला. आता इथे काय घेणार मी, मिनिमम लेंथ 1 घेणार आणि फेस कोणता येणार, हा 3/2 चा हा समोरचा फेस येणार असा, आणि हा मागचा एक फेस, आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये लेंथ किती आहे 1. आणि मग मॅक्झिमम एरिया घ्यायचा, मिनिमम लेंथ घ्यायचं, एरिया मॅक्स 3x2 दॅट इज 6 घेणार. इफ आय डिवायडेड देन आर मॅक्स अपॉन आर मिन इज इक्वल टू काय येणार, हे रो रो विल बी द कॅन्सल 3/2 अपॉन हे लेंथ 1 घेणार आहे मी आणि अपॉन 6 दॅट इज काय येणार, हे 6 वर गेलं तर त्याच्यामध्ये 9:1 याला पहा रेशो. समजायलंय का मी इथे फक्त स्वतः बडबड करतोय असं वाटायला लागलं मला? समजलं का? पहा, लक्षात द्या की ब्लॉक आहे, ब्लॉकला अशा पद्धतीचं क्युबाइड असणार, तर त्याच्या दोन फेसेस मध्ये मॅक्झिमम रेजिस्टन्स आहे कोणत्या तरी, मॅक्झिमम टू मिनिमम रेशो घ्यायचंय. सो पहा, मॅक्झिमम घेत असताना इथे लेंथ जास्त आहे, रेजिस्टन्सच्या फॉर्म्युलामध्ये पहा आधी एकदा, रो एल अपॉन ए, लेंथला जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर या लेंथ जास्त घ्यायची, म्हणजे हे दोन फेसेस येणार, जेणेकरून हा एरिया कमी आहे आणि लेंथ जास्त आहे, एरिया कमी आहे आणि लेंथ जास्त आहे. त्याच्यानंतर मिनिमम रेजिस्टन्स साठी पहा की हा मागचा फेस आणि पुढचा फेस हा जो हे लेंथ कन्सिडर करणार आणि हा एरिया कन्सिडर करणार. एरिया जास्त आहे, रेजिस्टन्स मिनिमम साठी आपल्याला एरिया जास्त पाहिजे आणि लेंथ कमी पाहिजे, तर मी लेंथ अशी कन्सिडर करणार आणि एरिया हा पूर्ण जास्त वाला कन्सिडर करणार. तेच कन्सिडर केलेलं आहे. लक्षात आलं का? यस और नो? ग्रुप वरती टाकलेला क्वेश्चन काय विचारलं होतं, ब्लॉकचे डायमेन्शन दिलेत 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. सो फाइंड द रेशो ऑफ मॅक्झिमम रेजिस्टन्स टू मिनिमम रेजिस्टन्स विचारलं होतं. राईट? ओके, चलो राईट इट डाऊन. मजा क्यों नहीं आ रही लेक्चर में, नहीं पता चल रहा, मतलब ऐसा कुछ तो मिसिंग हो रहा है, कुछ तो मिसिंग, मतलब फिजिकल क्लासेस मिसिंग हो रहा है या कुछ तो, लेकिन उतनी मजा नहीं आ रही है ऐसा लग रहा है मुझे. क्या पता अभी क्या हुआ है, मुझे कुछ हो गया होगा फिर ऐसा. असं काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय, असं कुछ तो मिसिंग है. सापडेल, ते पण सापडलं आपल्याला वेळेनुसार. हा येईल, ये तेच म्हणतोय कुछ तो रे, मतलब असं आता याच्यानंतर किंवा मग ते झोपेत असल्यामुळे जर होत असेल तर टाइम बदलूया ना, काय फायदा मग तुम्हाला झोपेत उठून. तुमच्यासाठी ठेवलं सकाळी लेक्चर, सकाळी काही की रेंज असते, सकाळी काही की नेट चालतं, आणि स्वतः झोपा काढायला लागले आणि सरला पण बोर करायला लागले. आपण पण केव्हा केव्हा असतं, आपण नाही म्हणजे असं नाही की आज आज उठले म्हणजे असं दररोज आपण. मला वाटलं तेच फॅक्टर असावं मग, काहीतरी टायमिंग. असं खतर मजा आली पाहिजे रे, असं धाड 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 आर असं बुड्या मारू मारू शिकलं पाहिजे फिजिक्स, असं काय. जर तुम्ही शिकवा तर तुम्ही तर उड्या मारायला सुरू करा, आम्ही उड्या मारायला लगेच सुरू करतो, आहे का नाही. चलो, सो क्वेश्चन झाला हा, पहा काय दिलं होतं, येईल अजून मजा येईल, थोडस जास्त मोर डिफिकल्ट मोर मजा, आहे का नाही. ठीक आहे. सो याच्यामध्ये
रेजिस्टन्स मॅक्स टू रेजिस्टन्स मिनिमम आपल्याला कॅल्क्युलेट केला आपण. दोन फेसेस घेताना मॅक्झिमम साठी असा फेस घ्यायचा की ज्याच्यामध्ये दोन फेस मध्ये लेंथ जास्त असला पाहिजे आणि त्यांचा एरिया कमी असला पाहिजे, आणि मिनिमम साठी एक्झॅक्ट रिव्हर्स असणार. राईट. ओके. सो सेकंड प्रॉब्लेम पहा. त्याच्यामध्ये सेकंड प्रॉब्लेम काय आहे, ग्रुपवरती पोस्ट केलेला सेकंड प्रॉब्लेम पहा. आज फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी चालते. रॉड ऑफ सर्टन मेटल इज 1 मीटर लॉंग अँड 6 सेंटीमीटर डायमीटर. पहा, एका मेटलच्या रॉडची लेंथ दिलेली आहे. मला वाटतं हे सॉल्व्ह करू शकता तुम्ही. हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता, पण हा पहा, रॉड ऑफ मेटल ऑफ लेंथ दिलाय 1 मीटर लॉंग अँड आर इज इक्वल टू 0.6 सेंटीमीटर, आणि त्याचा रेजिस्टन्स दिलाय 3.0 इंटू 10⁻⁻3. हे कोणासाठी दिलंय? रॉड साठी दिलंय. अनदर डिस्क आहे दुसरी, मेड अप ऑफ सेम मटेरियल, म्हणजे या दोघांचा रो काय आहे? सेम आहे. इज 2 सेंटीमीटर इन डायमीटर. ओके, याची पण डायमीटर दिली, रेडियस नाही. याचा रेजिस्टन्स दिलाय आणि हे डायमीटर दिले, आणि याची डायमीटर दिले 2 सेंटीमीटर, आणि थिकनेस दिले, थिकनेस काय दिलाय? 1 mm. मला वाटतं हे करू शकतो, फक्त प्रॉब्लेम अंडरस्टँड झाला नसेल तुम्हाला. की पहा, लक्षात घ्या की काय केलेलं आहे नेमकं. की पहिल्यांदा रॉड दिलाय, ऑफ लेंथ दिलाय, डायमीटर, डायमीटरवरून रेडियस काढा. रेडियस किती येणार? 0.3 सेंटीमीटर. त्याच्यावरून काय भेटणार आपल्याला? एरिया भेटणार. एरिया कसा घ्यायचा? सिलेंडर आहे, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यायचा असतो, म्हणजे पाय आर स्क्वेअर घ्यायचं. किती घेणार तुम्ही? पाय आर स्क्वेअर. मग एरिया माहिती आहे, लेंथ माहिती आहे, रेजिस्टन्स माहिती आहे. फाइंड द रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. फर्स्ट find the resistivity of material, and these two material are made up of same substance. These two, rod and disc, are made up of same material, so rho will be same. म्हणजे याच्यापासून रो काढायचं आणि त्याच रोची व्हॅल्यू इथे ठेवायची. परत डिस्क आहे, म्हणजे एरिया माहिती असायला पाहिजे आपल्याला, आणि थिकनेस आता कारण ही डिस्क आहे, पहा हा एरिया आहे, आणि याची जेवढी थिकनेस असते तेवढीच म्हणजे त्याची लेंथ असते. सो थिकनेसला लेंथ कन्सिडर करा. हे कॅल्क्युलेट करा बरं आता लगेचच, आणि मला आन्सर सांगा. प्रोसेस सांगितली का बघा मी आधी पहिल्या दिलेल्या डेटानुसार. प्रॉब्लेम स्वतः आणि सॉल्व्ह करत चला. जे कोणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसतील तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे माझ्याकडून. चलो कैसे हो रहा है? ये तो स्टार्टिंग है फिजिक्स की.
Be ready for a grand test. What is mean of that? GT. GT is monthly or once in 2 month conducted exam on all syllabus. All syllabus म्हणजे तुम्हाला जेवढा टीचिंग झालाय तेवढा. तर सध्या तरी अजून एक दोनच चॅप्टर झालेत, त्यामुळे अजून जीटीची तेवढी फील नाही येणार, पण आहे 45 90 questions will be there. So this time calculate your mark with a negative marking system, right? So this weekend we will conduct the exam for 90 questions, that is 360 marks. 180 for physics, 180 for chemistry. ओके चलो, इतना देर क्यों लग रहा है भाइयों? क्या हो गया? सो गया है सारा जहां, सो गई है मंजिलें, सो गया है रास्ता. 3 into 10 raised to minus 3 is equal to rho into length 1 meter upon pi ला पाय ठेवणार आहे मी into r square is 0.3 सेंटीमीटर. तर याला काय करणार मी 3 into काय करूया 10 रेस टू मायनस 3 मीटर जर केलं तर याचा स्क्वेअर 9 into 10 रेस टू मायनस 6 होणार आहे. आणि रो इज इक्वल टू 27 pi into 10 raised to minus 9 will be there. Therefore, put this on this resistance is equal to rho ची value 27 pi into 10 raised to minus 9 into length म्हणजेच thickness 1 mm म्हणजे 10 raised to minus 3 upon pi r square. pi r आहे 2 सेंटीमीटर, दॅट इज 2 चा स्क्वेअर 4 करूया डायरेक्टली आणि 10 रेस टू -2 असणार सेंटीमीटरला, -4 असणार तिथे मीटरला. पाय पाय विल बी गेट कॅन्सल 27/4 इंटू 10 रेस टू हे -4 प्लस गेलं इथे -8 6.75 येईल मला वाटतंय इंटू 10 रेस टू -8 ओहम. 2.7 कसं काय? 4 कुठे खाल्लं? कमी खाल्लं काही? 2 कसं काय आलं? काय झालं मिस्टेक? इतने फॉर्म में सॉल्व किए सर आप, कुछ तो गडबड केली. गडबड काय झाली पण? ओके डायमीटर आहे, ही डायमीटर आहे सत्यानाश. रेडियस येणार 1 सेंटीमीटर, राईट. सो इथे 1 येणार. ओके, मग एवढा वेळ कसा लागला रे तुम्हाला? 5-5 मिनिटं माझ्याकडून घेऊन झोपी तर जात नाही ना? एवढा वेळ लागला का? काय अवघड आहे याच्यामध्ये? याच्यावरून रो काढला इथे, त्याच्यासाठी 15 सेकंद आणि याच्यासाठी 10 सेकंद. हा सर तुम्ही करून दाखवा की तुम्हाला काय. हा नीट फॉर पर्टिक्युलरली and JEE Mains. Remember these two things for next 2 years. नीट आणि JEE Main. JEE Main साठी थोडीशी कमी लागू होते, पण लागू होते. काय सीईटी साठी तर लागूच होते. ठीक आहे. काय फर्स्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहेत, म्हणजे रिसेंट पेपर पाहता तिथे तुम्हाला म्हणजे JEE चे मेनचे आधीचे बिफोर 2014-15 आणि ऍडव्हान्स याच्यासारखे क्वेश्चन नाही आहेत. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला म्हणजे असं पण एक्सपेक्ट नका करत जाऊ की रेजिस्टन्स काढायला सांगितलंय, लेंथ दिल्या, डायमीटर दिल्या आणि रेजिस्टिव्हिटी दिल्या, असे फॉर्म्युला बेस नाही. असे पण असतात काही, पण तुम्हाला तिथे काही नवीन डिराईव्ह वगैरे करायचं नाही. इथं पहा, आता हे इथं काही डिराईव्ह वगैरे केलं नाही, यासाठी एक वेगळा फॉर्म्युला वापरला, तेच फॉर्म्युला करून इथे वापरला. सो दिस टाइप ऑफ क्वेश्चन आर फॉर्म्युला बेस.
तर त्याच्यासाठी तुम्हाला एकतर फॉर्म्युले परफेक्ट लक्षात असले पाहिजेत. एक गोष्ट, दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगणार होतो मी. पहिली काय आहे, अ फॉर्म्युला, राईट, and second one is speed of your calculation or either solving the MCQs. मग ती क्वेश्चन रीडिंगची स्पीड असेल, तुमच्या कॅल्क्युलेशनची स्पीड असेल. आधी आता स्पीडवर एवढा लवकर फोकस नका करू, आधी ॲक्युरेट आन्सर फाइंड करत चला. जेव्हा तुमचे आन्सर दर वेळेस बरोबर येत आहेत, कॅल्क्युलेशन बरोबर येत आहेत, तेव्हा मग मात्र स्पीड वरती फोकस करायचा. फोकस करायचा असं नाहीये, स्पीड ऑटोमॅटिकली वाढत जाणार. केव्हा? when you will be solve more number of problems. तर काही जर कॅल्क्युलेशन मध्ये जर चुका होत असतील तर सुरुवातीला आधी कॅल्क्युलेशन करेक्ट करण्याकडे भर द्या. ठीक आहे. आणि ओव्हर द टाइम ऑफ पिरियड प्रॅक्टिस मोर प्रॉब्लेम्स, स्पीड ऑटोमॅटिकली तुमची इम्प्रूव्ह होईल. पण तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दोन गोष्टी लक्षातच राहिल्या पाहिजेत. ठीक आहे. हे सर्व स्मॉल जे सर्व काही फॉर्म्युले आहेत याच्यामध्ये जे काही आपण रिलेशन डिराईव्ह करतो ते कम्प्लिटली लक्षात असले पाहिजेत आपल्या. आणि त्याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन ची स्पीडच अजून इम्पॉर्टंट आहे. कारण कॅल्क्युलेशन किंवा फॉर्म्युले बरेच जण पाठ करतात, पण ड्यू टू लेस प्रॅक्टिस दे आर अनेबल टू सॉल्व इन टाइम पेपर. नंतर आल्यानंतर सर्व म्हणतात की मला क्वेश्चन सर्व येत होते. राईट. ओके. तर रिमेंबर दिस टू थिंग. ओके. अजून एक क्वेश्चन आहे का? अजून एक क्वेश्चन आहे ग्रुप वरती. कोणता आहे क्वेश्चन? आय थिंक हा पण क्वेश्चनचा मिनिंग समजला नसणार आहे. इलॉंगनेटेड म्हणजे काय? इलॉंगनेटेड म्हणजे स्ट्रेच करणे, एवढं लक्षात ठेवा. आणि आता आन्सर सांगा मला. इलॉंगनेटेड म्हणजे स्ट्रेच करणे. एक रजिस्ट्रेशन जे आहे, एक जे रजिस्टर आहे ते n टाइम्स काय केलंय आपण? n fold to make a new uniform wire. तर आता ऑप्शन यायला पाहिजे तुम्हाला. एक जो रेजिस्टन्स आहे इलॉंगनेटेड म्हणजे काय केलंय की याची n टाइम्स लेंथ वाढवली. So we know that when we stretch the wire, the resistance is directly proportional to right length square. So if first is 1 मीटर आहे, त्याच्यानंतर n टाइम्स जर केलं तर त्या n चा काय होणार? स्क्वेअर होणार. therefore न्यू रेजिस्टन्स r डॅश इज इक्वल टू n स्क्वेअर r. क्लिअर आहेत का प्रॉब्लेम? सांगा बरं. तिन्ही डाऊट ज्यांनी विचारले होते त्यांनी स्पेसिफिकली. सर्वांना क्लिअर आहेत? चला, अजून कोणता डाऊट, कोणता प्रॉब्लेम असेल तर लगेच सेंड करा. आज आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आज काही नको नवीन बीट. जर प्रॉब्लेम असतील तर म्हणतोय सुरू करू शकतो आपण. का टेम्परेचर वरचे प्रॉब्लेम घ्यायचे? अजून टेम्परेचर वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले का सर्वांनी? मला वाटतं झूमच वापरता येत नाही तुमच्या विद्यार्थ्यांना, 11वीच्या विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली. 12वीचे व्यवस्थित वापरतात, 10वीचे पण व्यवस्थित वापरतात. 11वीच्या विद्यार्थ्यांना जरा झूम वापरायला अडचण आहे की काय असं वाटलं मला. मग मी विचारतोय ते कोणाला? इथं कम्प्युटरला विचारतोय का कॅमेराला विचारतोय? तुम्हालाच विचारतोय ना. 17 स्टुडंट्स आर देअर, राईट. तर म्हणजे हाताला काय पॅरालिसिस झालाय काय? हा, मेंदूला झाला असेल. ठीक आहे. काय सर सकाळ सकाळी शिवाय देत आहे? जरासं घेऊ द्या लॉकडाऊनची मजा. आम्ही एवढे तर लेक्चर करायला, काही जण म्हणाले की रिझल्ट लागूपर्यंत थांबा, रिझल्ट लागल्यावर बघू तर आपण. अरे सोडून द्या रे, सोडून द्या. चला गप मार्गाला लागा. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. चला, काही प्रॉब्लेम नाहीये. सॉल्व्ह केले ते एक्झाम्पल. ओके, ठीक आहे. चला, अजून आपण काही प्रॉब्लेम घेऊया. करंट, इलेक्ट्रिसिटी. याच्या नंतरचं बीट तर एकदम मस्त आहे. रेजिस्टन्सेस पॅरलल सिरीज, लय मजा येणार आहे सर. ओके सर, ठीक आहे. चलो, तर प्रॉब्लेम घ्या.
जस्ट अ मिनिट. कोणी प्रॉब्लेम सेंड केला का मला? अडचण असेल तर मला सांगा. अरे 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 आपण अजून पाहिलंच नाही. म्हणजे हे ॲमीटर आणि व्होल्टमीटर आपल्याला झालेलं नाही. ते ऍक्च्युली 12चा पार्ट आहे आणि त्याला खूप एक्सप्लेन करावं लागेल. एक्सप्लेन पण केला असता पण त्याला खूप एक्सप्लेन करावं लागेल. त्याच्यामुळे हे काही क्वेश्चन लॅटर म्हणून तुम्ही तिथे हे करा. नाही ते 1 तासच लागेल त्याला. नका असं नका करायला पाहिजे. ते मला थोडंफार आवड असेल तर मी सांगतो. वाटलं तर 12चे क्लास जॉईन करा लगेच. तोच चॅप्टर चालू आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. अजून त्यांना पण सुरू केलं नाही ॲमीटर व्होल्टमीटर. जरा डेंजरस गोष्ट आहे ती. होपफुली तुम्ही 11वी पास होचाल अशा करूया आपण अशी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पण हे लर्न करायचा चान्स भेटेल. राईट. सो याच्यामध्ये the color bands on carbon resistance are brown, black, orange and gold. brown, black, orange and gold. तर याची मला रेंज सांगायची, या रेजिस्टन्सची रेंज सांगायची मला. ऑप्शन्स पहा काय आहेत. 8000 to 8500 ओहम. त्याच्यानंतर 8500 ओहम टू 9000 ओहम. त्याच्यानंतर 9500 ओहम टू 10500 ओहम आणि 11000 सॉरी 9500 8000. मला वाटतं हे ऑप्शन 11000 असेल त्याचं. बघूया आपण काय आहे ते. 11500. चलो फटाफट सॉल्व करो. साईड बर. मला नका विचारू, तुम्ही सांगा आन्सर. ओके पाहूया आपण. चला सर्वांनी ट्राय केलं का? आणि यावेळेसचा जो जेटीचा पेपर आहे तो सर्वांना टाइम मध्ये, जो काही टाइम सांगितला त्याच टाइम मध्ये द्यायचं तुम्ही पेपर. ठीक आहे. सो तुम्हाला केव्हा पण नाही जमणार, तुम्ही लाईव्ह म्हणजे असले पाहिजे. थोडस आम्ही ट्राय करतोय की, कारण बऱ्याच जणांना असं फील झालं नाही अजून एक्झाम बुडवणं, नंतर उशिरा देणं.
किंवा असे काही प्रकार चालू आहेत, गैरप्रकार चालू आहेत. सो आहेत त्याच्याकडे आपल्याकडे उपाय भरपूर आहेत. ओके ठीक आहे. सो पाहूया सी येते का, शी येते का असं विचारता येतं. कसं विचारू शकता. ठीक आहे चला पहा, लक्ष द्या. ब्राऊन, ब्लॅक, ऑरेंज, गोल्ड. ब्राऊन म्हणजे किती आलं पाहिजे आपल्याला. ब्राऊन पहिल्यांदा ब्राऊन म्हटलं मी. क्वेश्चन कुठे गेला. क्वेश्चन का नाही ब्राऊन. ओके तर ब्राऊन साठी कलर तर 1 आहे. ओके चल 1. त्याच्यानंतर ब्लॅक साठी 0. ओके ऑरेंज साठी किती आहे. बीबी रॉय 3 राईट इंटू 10⁻³ गोल्ड साठी किती आहे प्लस और मायनस 5%. 10 इंटू 10⁻³ म्हणजे किती झालं हे. अरे बाप 10,000 झालं ते. आणि पर्सेंटेज किती आहे 5%. याचं 5% किती काढा 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 काढा. 5 2 शून्य काटले 500. तो 19-20 की जगह क्या आएगा इसको 500 प्लस 500 माइनस 9,500 to 10,500. This is a range of resistance. Yes, हाँ चल गुड. सो अजून एक दिलंय याच्यामध्ये 1 किलो ओहम प्लस और माइनस 1 किलो ओहम प्लस और माइनस 50 ओहम. What are the bands for this conductor? Question. 1 kilo ohm plus or minus 50 ohm. What are the band order for this resistance? कैसे सर बँड ऑर्डर कशी काढायची. एक तर पर्सेंटेज दिलेलं नाही. 1 किलो ओहम याला पॉवर मध्ये लिहायचं. काही जणांनी असं लिहिलं, काही जणांनी असं लिहिलं, काही जणांनी असं लिहिलं. कोणतं बरोबर आहे. पहिलं दुसरं का तिसरं कसं लिहायला पाहिजे आपण. चला स्टेप बाय स्टेप. 1 किलो ओहमचा तर अर्थ तसाच आहे ना बरोबर आहे. किंवा असं जा हे तर चुकीचंच आहे एवढं तर कळतंय मला. 1 किलो ओहम म्हणजे 10 to 10⁻³ येणार नाही. असं पण लिहू शकतो याला. 1 किलो म्हणजे 1000 ओहम. पण लिहायचं कसं आपण. 1 नंबर सारखं लिहायचं का 2 नंबर सारखं लिहायचं. ना म्हणतात कैसे कर रहे हो. हमें कलर बँड चाहिए. फर्स्ट 2 डिजिट इथे एकच डिजिट आहे आपल्याला 2 डिजिट पाहिजेत. याच्यावरून आपल्याला 2 डिजिट भेटतील ना. पहिला डिजिट भेटला कोणता ब्राऊन. दुसरा डिजिट भेटला कोणता ब्लॅक. तिसरा डिजिट कारण हे जर घेतलं फर्स्ट जर घेतलं तर पहा इथे एकच डिजिट भेटतोय. दुसरा डिजिट काय आहे ते कळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे मी काय केलं की इथला एक 0 इथे आणला. मग इथे 10⁻² राहिलं. सो 1 फॉर ब्राऊन 1 फॉर ब्लॅक आणि नंतर 10⁻². सो रेड.
क्या ये बीओजी क्या हुआ? कैसे बीओजी? कैसे कैसे बीओजी आएगा? इधर ऑरेंज तो मुझे दिख ही नहीं रहा, राईट? कळलं का? बघा बरं, चमकलं का? काय 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 नाही, काय नाही, काय नाही. मस्त पैकी लवकर संपवा लेक्चर. अजून 1-2 तासाची झोप घेता आम्ही. कुठे आहे इथे ऑरेंज? कुठे आहे ग्रीन? कुठे आहे? बोला लवकर. 1 फॉर ब्राऊन, राईट. त्याच्यानंतर हा 0 घेतला पाहिजे ना. इथे 0 जर ऍडजस्ट केला तर इथे 10⁻²च होणार आहे किलोसाठी. सो इथे हे 0, इथे हे सेकंड याच्यासाठी मी म्हणून मी इथे 0 घेतला. त्याच्यावरून कळलं आपल्याला ब्लॅक कलर आहे. मग इथे उरले 10⁻², रेड आहे. आणि 50 ओहम दिले, पर्सेंटेज नाही दिलं. 1000चं हे 50% म्हणजे असायला पाहिजे. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना कसं असायला पाहिजे? आपल्याला किती पर्सेंट निघतंय ते पाहूया आपण. 1000 ला किती आहे ते? 50. तर पर्सेंटेज कसं काढतो? 100 ला किती? बरोबर आहे. बेसिक मध्ये 50 इंटू 100 अपॉन 1000. सो इट विल बी 5%. हा 0 नाही ऍडजस्ट करूच नका तुम्ही. 0 ऍडजस्ट तुमच्याच मार्कामध्ये एखादा 0 ऍडजस्ट म्हणजे 5% आहे. म्हणजे इथं काय आलं पाहिजे? गोल्ड आलं पाहिजे, गोल्ड. चमकलं का आता सांगा? अजून चमकना झालंय? अजून असं असं व्हायलंय का? मला वाटलं किती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की तुम्ही, किती खतरा म्हणलाय की असं मला वाटलं. असं मला असं प्रॉब्लेमच देऊ देत आहे का नाही की वाटलं मला तर. ओके. इफ I is equal to I0 plus KT, where I0 is equal to 1 ampere and value of K is 0.4. I is a current. So what is the charge flow in 10 seconds? And out. थोड़ा सा देखे तो कितने अभी तैयार हुए हो. चलो पटाख से सॉल्व करो और पटाख से आंसर बताओ मुझे. हम पटाख से आज का लेक्चर एंड करेंगे और कल मिलेंगे. आणि उद्यापासून सकाळी थोडस उठून एकतर बोटांची एक्सरसाइज करत जावा. म्हणजे जर तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करून फक्त टाईप करायसाठी जर तुम्हाला होत नसेल तर ठीक आहे. कारण मी कधी कधी रिप्लाय फक्त आणि येस आणि नो मध्ये विचारतो ना. तेवढं तरी जमलं पाहिजे. तेवढी तरी बोटांची एक्सरसाइज करायची सकाळी उठून. आणि जमलंच तर पहा याला पण गंज नका चढू देऊ. मी काय सांगतोय, या क्लासमध्ये येणारे स्टुडंट्स एकदम ब्रिलियंट आहेत. एकदम एकदम फक्त वापर करा. सर्वजण सर्वजण एकदम फार पुढे जाऊ शकतात. अर्ली स्टार्ट, यूज दॅट ऍडव्हान्टेज. आणि जरा असं करून टाका रे. जरा वाढवा अभ्यास. 10 तास 12 तास 14 तास काय दिवसभर घरीच तर आहात. दुसरीकडे काही जायचं पण नाहीये. जाताच येणार नाही जायचं म्हटलं तर. जरा टाका ते फोडून जरा असं. जस्ट मिनिट. ओके.
तर करंट वरून चार्ज कसा काढतो सांगा बरं मला, काय करावं लागेल आपल्याला तिथे? करंट वरून चार्ज कसा काढावा लागेल आपल्याला? करंट वरून चार्ज कसा काढावा लागेल? आई बाई टी, लेकिन आई बाई टी कैसे करेंगे? ये एक्सप्रेशन दिया है, जब ये एक्सप्रेशन दिया जाता है आई इज इक्वल टू, वी विल यूज द dq by dt, therefore dq is equal to I into dt, and we have to find the current charge over 10 seconds. So we will integrate. इंटिग्रेटरचा मिनिंगच असतो थोडं थोडं गोळा करायचंय. आपण कसं गोळा करणार आहात मग? चार्ज एका सेकंदात, दुसऱ्या सेकंदात, तिसऱ्या सेकंदात असं कितीपर्यंत गोळा करायचंय? 0 पासून 10 पर्यंत गोळा करायचंय. सो टोटल चार्ज कॅपिटल क्यू जर लिहिला मी, सो इंटिग्रेशन ऑफ 0 to 10 आय डी टी, आयचं एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे. किती दिलंय? आय इज इक्वल टू आय नॉट प्लस के टी इंटू डी टी. हे डी टी इकडे मल्टिप्लाय करा, हे आय नॉट इंटू टी होईल. इंटिग्रेशन आपण सेपरेट करू शकतो ना. आणि हे 0 to 10 के टी डी टीचं इंटिग्रेशन. फक्त dt आहे, आय नॉट आणि के हे पहा यांचे न्यूमेरिकल व्हॅल्यू दिल्यात, म्हणजे एक कॉन्स्टंट आहेत. हे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. आणि त्याच्यामुळे हे 0 to 10 पर्यंत जर इंटिग्रेशन केलं तर आय टी इंटिग्रेशन होणार. इथे लिमिट ठेवा 0 to 10 प्लस या के टी डी टीचं जर इंटिग्रेशन केला तर टी स्क्वेअर बाय 2 होणार. इथे लिमिट ठेवा 0 to 10. सो अँड इंटिग्रेट, हे लोअर लिमिट हे अप्पर लिमिट. इंटिग्रेशन कसं करायचं हे माहिती आहे तुम्हाला. याचं इंटिग्रेशन आय नॉट ची व्हॅल्यू आधी ठेवली, हे लास्टला 0 ठेवलं तर हे दोन्ही 0च ठेवणार आहे. म्हणजे 10 आय नॉट प्लस के इंटू टी स्क्वेअर म्हणजे 100, 10चा स्क्वेअर अपॉन 2. हे झालं अप्पर लिमिट. मायनस लोअर लिमिट करत असतो, पण लोअर लिमिटचं 0च येणार आहे. जी काय व्हॅल्यू येईल हे 10 इंटू याची व्हॅल्यू 1 आहे. सो 10 प्लस हे आलं 50 आणि हे 0.4 आहे. सो यू विल गेट 30 अँपियर. बरोबर आहे का? चमकलं? सर्व चमकलं? एकदा पहा, जर कळालं नसेल तर रिपीट व्हिडिओ पहा, थांबून पहा, त्याच्यामध्ये पहा. हा ओके, सॉरी, कुलम है, मतलब है, हम अभी भी सोए नहीं है, हम जगे है. ओके चलो. सो राईट, तर थोडं लास्टला गेस्चर भेटलेला आहे. चला क्लास सुरू करायचं मला 10चा. सो वी विल मीट अगेन टुमॉरो. उद्या अजून काही अडचण असेल, असे जर प्रॉब्लेम पाहिजे असतील मोर, तर याच्यामध्ये आपण घेऊया. जे काय डाऊट असते ते उद्या. आता इतका वेळ मी टाका म्हणून सांगितले ना. सो वी विल डिस्कस युअर डाऊट्स इन नेक्स्ट लेक्चर. जे काय डाऊट असतील ते मला सेंड करायचे, तर याच्यावरती आपण उद्या क्लासमध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे? ओके चलो, नेक्स्ट क्लास आहे, मला एंड करावा लागेल क्लास हा. ओके चलो देन, बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. करतो मी, एक्सप्लेन करतो उद्या. ठीक आहे? हा टाइम आउट, तेवढं येते आम्हाला टाइम आउट. ठीक आहे? ओके चलो, बाय एव्हरीवन.